अंजली हे डब्यात 4 लाडू आहेत रानाला दे. हो. आणि मी संग येऊ काय तयारीला? नाही नको. अहो फक्त साफसफाईच तर करायची आहे. आम्ही करतो आणि येतो. मग घर एकत्र लावूयात. येते. अगं अंजली, बघ अगं तुझा सासरा रस्त्यात बसून पाण्यात बिस्किट बुडवून खातोय. बरं वाटते का तुला हे? अगं लवकर खाली करा घर. माझ्या रूपाला बी मिळून दे हक्काचं स्वयंपाक घर. डब्यात काय आहे? मी आता शेतावरचं घर साफ करायला चालले. झालं की लगेच वाडा खाली करू. हा तो करावंच लागल, पण डब्यात काय आहे? लाडू. लाडू? वा वा वा, माझ्या रूपाला बी लई खाऊ वाटतात लाडू. आता तिनं रानाच्या इनवणीला मान देऊन हा वाडा खाली करायची मुदत वाढून दिली ना तुम्हाला. आता घे रूपा, हे लाडू घे तुला. माझ्या रूपाने इनवणी केली म्हणून थांबलो. पण जरा लवकर. हा काय? हा मला दे की लाडू. काय तरी भानगड आहे मरता. नाहीतर रानात आणि सनिदा असं घर उडकत फिरले नसते. एकदा काय एकदा चालू झाली की झाली, थांबायचं नाव नसतं या. पण एवढ्या भल्या माणसांच्यावर अशी वेळ आली कशी? कलयुग. पण घर का हुडकायला लागले? काय माहित, काय कळलं नाही गड्या. पण विचारायचं कसं? आपल्याला लाज वाटल्यासारखं वाटते, त्यांना कसं वाटत असेल? राहण्यात भाड्याचं बघू की नंतर. पण घर पाहिजे मरता. अरे नाही तर दिवसभर असं फिरत बसायचो आणि काका तमाशा करायचा रातच्याला. काय कारण बी नाही सांगायला आपल्याकडं. अरे पर बंगला झेपल का आपल्याला? बघ आलेली वेळ मारून नेऊ. माग ना बघू काय करायचे. अंजली बाई शेताकडे निघालाय वाटतं. चल चल. वहिनी, अरे तुम्ही इकडे? साफसफाई झाली? झाली की? वय म्हणजे राहिली आहे थोडी थोडी. झाली. अरे राहिली आहे थोडी. ते इथं मुळा नाही घालतो. वय वय पण ते ना तुम्ही कुठे निघाला सा? अहो मी सुद्धा शेतावरच येत होते. हे काय तुमच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन येत होते. म्हणलं आपणही जरा हातभार लावावा. नाही म्हणजे ते समधी साफसफाई झाली आहे. होय सगळं झाले. होय झालीये का? हा बरं मग आपण लगेच निघूयात का? कारण काकाही फार गडबड करताय. हा चला. नाही नाही म्हणजे ते थोडी थोडी राहिली. काय रे सूरज, ते इकडचं तिकडचं किरकोळ असं राहिलं जरासं. बरं ठीक आहे, मग आपण मिळूनच करूया. चला. नाही नको कशाला. तुम्ही वाड्यावरचं बघा की आम्ही येतो मागणं. होय. अहो नाही, वाड्यावरचं सगळं काम झालंय म्हणून तर मी शेतावर यायला निघाले होते. नाही म्हणजे ते म्हणजे वहिनी ते तुमचा पप्पा भेटलो होतं रस्त्यात. त्यांनी घरला बोलवलंय तुम्हाला. होय मला म्हणजे काय म्हणलं नाहीत, पण तुम्हाला घरला बोलवलंय. तुम्ही तिकडे जाऊन या. होय होय. तुम्ही काकांची भेट घ्या काय, घरला जावा आणि मग वाड्यावर या. ते आम्ही येतो मागणं. अहो पण हे बघा पण बिन काय नाही, ते जेवणाचा डबा द्या इकडं. हे बघा तुम्ही घरला जावा, काकांची भेट घ्या आणि वाड्यावर जावा काय. आम्ही पटक दिशी आवरून येतो. हा चला चल. सूरज काय बी करून घर सापडलं पाहिजे बघ, नाही तर लय अवघड होईल. अरे वै की काहीतरी हातपाय मारायला पाहिजे. चल लवकर चल. नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. द्या आऊ द्या. अरे अरे ये आऊ द्या. सनिदा इकडे कुठं? बरं झालं गाठ पडलास बाबा.
एखादं घर आहे का बक्की भाड्यानं? सनीदा राणादा पारावर हीच चर्चा चालू होती. सगळी लोक हेच बोलायला. लय वाईट वाटते बघा. आता आपल्याला येत तशी आहे. भरती समजा जाऊ दे, कुठं घर आहे का ते सांग. तुमचं काम होणार. कुठं? शामराव सोनार. जरा जुनाट आहे पण चांगला आहे. अहो दोस्ताच आहे आपल्या. अहो प्रॉपर्टी म्हणून घेतली. आपण आता तिथं राहत नाही कोण. जरा डागडुजी करावं लागेल एवढंच. ते समजा आम्ही करून घेतो. घर मिळणं महत्वाचं ते ना. ते भाडं लई नाही ना. अहो राणादा, तुम्ही म्हणत असशीला तर आत्ता फुकटात देतो. दोस्तच आहे आपल्या. नाही, नियमात असेल ते भाडं देऊ आम्ही. पण आजच्याच मिळायला पाहिजे बघा. अहो त्यानं मुंबईत पेढी टाकल्या. किल्ल्या माझ्याकडेच असतात. आत्ताच्या आत्ता घ्या बघू. हे घ्या. आधी भाडं ठरव की. राणादा, गरीबाला लाजीवत असं वय. नाही, भाडं घेणार नसशीला तर मग चावा घ्या परत. नाही नाही राहू द्या. अहो राणादा, तुम्ही आधी घर बघा, मग सामान बिमान लावून घ्या. भाड्याचं बघू की मागणं. आणि जे नेमात असेल तेच द्या, मग तर झालं. राहू द्या किल्ल्या तुमच्याकडे. बरं राहू द्या. माहिती आहे ना तुला घर? होय माहिती की. शामराव दादा, लई मोलाची मदत केली आहे बघा तुम्ही. हो राणादा, तुम्ही ना आमच्यासाठी काय कमी केले होय? बरं येऊ काय? या. आणि काय बी अडचण आली तर सरळ माझ्याकडे यायचं. हा, हे शामराव सोनार तुम्हाला मदत करणार. येतो. चला चला चला. आणि जाताना बरकतला घेऊन जाऊया. आवरावरी लावून शिरू नको. होय होय, सामान तुम्हाला जरा बरं पडून बस. बाबा, हॅलो बाबा. हॅलो ग. वाह, आज मी मस्तपैकी भजी केली आणि तू अशी अचानक आलीस. म्हणजे अगोदर पैस ग आणि ही भजी खा. हे तर बघूया. तोंड उघड, तोंड उघड, तोंड उघड. सांग बघूया कशी झाली. मस्त. नाही, तू कधी ये ग, तुझंच घर आहे, पण अशी अचानक आलीस ना म्हणून विचारलं. म्हणजे तुम्ही काय तुम्ही? नाही, म्हणजे मी येईन असं वाटलं नव्हतं का तुम्हाला? अगं, आमची मुलगी संसारात एवढी रमली आहे ना, तर कधी तिला आमची आठवण येईल आणि ती भेटायला येईल असं अपेक्षितच नव्हतं ना. काय हो बाबा. बरं चला, मी लगेच निघते. मला शेतावर जायचं. अगं असं काय? आता आलीस काय, निघालीस काय? थांब ना थोडा वेळ. भजी कोण खाणार? नाही, खरंच मला निघायला हवं. आज शिफ्ट होतोय ना आम्ही. शिफ्ट? हो. पण का? अंजली, काय झालंय? काही नाही. काकांचं सगळं प्रकरण तुम्हाला समजलं असेलच ना. अरे हो, म्हणून काय तुम्ही वाडा सोडणार का? आम्ही सगळ्याच बाजूंनी अडचणीत सापडलोय बाबा. आबांवर आरोप झाले, जमीन गहाण टाकावी लागली. आता काका वाडा बळकावताय. म्हणून मग आम्ही शेतावरच्या घरात शिफ्ट होतो. घरात खूप टेन्शन आहे. कसं सावरू मलाच कळत नाही. अंजली, तुम्ही त्या काकाच्या दबावापुढे एवढे का झुकताय? कारण आमचे दिवस चांगले नाहीये. आणि आता आबांना त्रास नको. त्यांनी हा निर्णय घेतला ना, मग तो मान्य करणं आमचं कर्तव्य. अंजली, पैशांचा काही प्रॉब्लेम? नाही नाही, पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही. पण पूर्वापार चालत आलेला वाडा सोडून जायचं म्हणल्यावर सगळ्यांच्याच मनाला लागले. दाखवत नसले तरी सगळे मनातून उदास आहेत. माझं सगळं घर उदास असलेलं नाही बघवत आहे बाबा मला. अंजली, तू काही काळजी करू नको, सगळं ठीक होईल. आणि
तू धीरानं घे. चला येते. अंजली, हे बघ, राहायचा काही प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही सगळे इथे येऊन राहिला तरी चालेल. नाही, थोडं छोटं आहे पण आपलं घर आहे ना. नाही बाबा, आम्ही शेतावरच जातोय आता आणि तिथे काही अडचण नाहीये. बरं चला आता मला निघायला हवं. शेतावर अजून सगळी साफसफाई करायची. मी येऊ का मदतीला? नाही नाही, राणाजी, सूरज भाऊजी, बरकत जी तिथेच आहेत. फक्त मला जायला पाहिजे लगेच. हा, येते मी. चला येते. बाबा, थँक्यू. येते. अंजू, सांभाळून जागा. वहिनी, अरे तुम्ही इधर किधर? अहो शेतावरच येते मी. झाली सगळी साफसफाई? कसली? अहो शेतावरच्या घराची. आम्ही आज सगळे शिफ्ट होतोय ना. काय झालं? वहिनी, राणा किधर आहे? अहो ते शेतावरच साफसफाई करायला आलेत ना. काय झालंय? काय नाही. काही नाही कसं? नक्की काहीतरी झालं. सकाळी राणाजी आणि सूरज भाऊजी बाहेर पडले तेव्हा मी म्हणाले मी येते सोबत, तर नको म्हणले. आता मगाशी भेटले होते तर मला म्हणाले शेतावर साफसफाई करायला चाललंय. नक्की काहीतरी गडबड आहे. काय सुरू आहे तुमचं? हे बघा, आधीच आपल्या घरावर दिवस काही चांगले नाहीये, त्यात अजून हा गोंधळ नको. प्लीज सांगा. वहिनी, मला वाटतं तुम्हाला समजा मालूम आहे. काय? वहिनी, आपल्या शेतावर आणि शेतातल्या घरावर त्या घाणवटवाल्याने कब्जा केलाय बघा. शेतात पाय ठेवायचं नाही म्हणतोय तू, आणि पाय ठेवलं तर पोलिसात जाणार म्हटलाय. एक तर पैसे द्या नाहीतर शेत द्या म्हणा लागलाय तू. म्हणजे आता हेही घर आपलं नाही राहिलं. आणि यांनी मला यातलं काहीच नाही सांगितलं. राणा कुठल्या तोंडाने सांगेल तुम्हाला? लय टेन्शन मध्ये आहे बघा तू. मला सांगा आत्ता राणाजी कुठे आहेत? तू गावात आहे असं मला कळलंय. राणा आणि सनिदा भाड्याचं घर हुडका लागले. अरे देवा, हे असं सगळं काय होतंय? आता काही करून राणाजींना शोधायला हवं. चला मी बी येतो. चला चला. द्या या बे. वय वय. ये. तिकडे बघूया. पाणी आहे का बघूया? आहे की?
हो संदा जा तिकडचं बघूया या ना. वरती एक रूम आहे ये. इकडे एक रूम आहे. इकडे एक रूम आहे. इकडे काय आहे? लय दिवस बंद आहे ना हो. पण राहायला बी नसते. जरा साफसफाई करायला पाहिजे. तेवढी आपली नड बी निघेल आणि भाड्याचं काही टेन्शन नाही हो. सूरज गोदक्का आबा वहिनी संदेशनीकडे कसं आणायचं? अंजली वहिनीसनी काय सांगायचं? त्यांचं एवढं काय नाही, ते सांभाळून घेते. लईच मोड खेळला आले की धूळ बघ. पण आपली गरज आहे ना व नाईलाज आहे ते ना व. नसल्या धूळ भरल्या घरात राहावं कसं सांगायचं? हे घर नाही आलं तर घर पण आणावं लागेल.